तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत FPL ऑल 5 युनिट्स इम्पॉर्टंट कोड. मी तुम्हाला इम्पॉर्टंट कोड देणार आहे, म्हणजे जे प्रोग्राम पेपरला विचारले जातात त्यात मी तुम्हाला आन्सर पण प्रोव्हाइड केलेले आहे. तर बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, राईट अ प्रोग्राम इन सी टू फाइंड फॅक्टोरियल नंबर. बरोबर, फॅक्टोरियल नंबर कसे फाइंड करायचे त्यावर प्रोग्राम आहे, मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. बघा, त्यानंतर आपण नेक्स्ट बघू, गेट अ प्रोग्राम दॅट युजेस अ स्विच स्टेटमेंट टू परफॉर्म बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन बेस्ड ऑन दी युजर इनपुट. आता बघा, युजर कोणी इनपुट घ्यायचे आहे आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन त्यावर बेस आपल्याला स्विच स्टेटमेंट वापरायचे. बघा, आपण युजर कोणी इनपुट घेतलं A अँड B, बरं का. त्यानंतर बघा, प्रेस 1 ॲडिशन, आपण ॲडिशन करणार प्रिंट आधी, त्यानंतर सबट्रॅक्शन करणार. बरोबर, त्याच्यानंतर बघा स्विच केस वापरणार आपण. इथं स्विच केस, मग फर्स्ट ॲडिशन, इथं ब्रेक ॲडिशन झाल्यानंतर इथं स्टॉप होईल. सेकंड सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर इथं स्टॉप होईल आणि डिफॉल्ट जर काही व्हॅल्यू नसेल त्याला प्रिंट करायला तो इनव्हॅलिड चॉईस देईल आणि रिटर्न 0 देईल. बघा, खूप इम्पॉर्टंट आणि इझी कोड आहे. राईट अ प्रोग्राम इन अ सी टू प्रिंट फर्स्ट 10 नंबर इवन युझिंग अ फॉर लूप. आता खूप सोप्पा कोड आहे. बघा, त्याचा आन्सर बघा, इंट आय इक्वल टू इज इक्वल टू 1, आय लेस दॅन n. बघा, आता इवन नंबर प्रिंट करायचे आहे ना. आता काय होईल माहिती आहे का, आता आय आहे ना, आता हा आय आपण 1पासून चालू केला, लेस दॅन 10 म्हणजे हा 10च्या आधी येऊन थांबणार आहे, इक्वल टू. बरोबर, त्यांनी असं सांगितलं आहे, म्हणजे 9पर्यंत येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9, मग त्याला इंटू 2नी मल्टिप्लाय होईल, इंटू 2 इंटू 2 इंटू 2. बघा, आता हे इवन नंबर होतील. मी तुम्हाला दाखवतो, हे 2 इंटू 2 इंटू 2. बरोबर, हा 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 7 जा 18, 2 9 जा 9 2 जा सॉरी 8 2 जा 16, 9 2 जा 18. बघा, ही वन नंबर झाली. हे असं ते आउटपुट आपल्याला भेटणार आहे. बघा, इम्पॉर्टंट कोड आहे, खूप सोपे कोड मी तुम्हाला एकदम आन्सर सहित दिलेले आहे. बघा, त्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम, राईट अ प्रोग्राम टू कॉन्केनेट टू स्ट्रिंग युजिंग STR कॅट फंक्शन. कॉन्केनेट म्हणजे काय, ॲडिशन म्हणजे आपल्याला प्लस करायची त्या कोडची. आता बघा, इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच इंट मेन. कॅरेक्टर स्ट्रिंगची आपल्याला लेंथ किती, 50, आणि दुसऱ्या स्ट्रिंगची लेंथ 50. आपण इंटर केली फर्स्ट स्ट्रिंग, आपण कोणाकडून स्ट्रिंग घेतली, युजरकडून. दुसरी पण स्ट्रिंग आपण युजरकडून घेतली. त्यानंतर STR कॅट, इथं मी काय केलं, STR कॅट 1 आणि STR 2. फायनल स्ट्रिंग आपल्याला काय भेटणार आहे, STR 1. त्यानंतर रिटर्न 0. बघा, त्यानंतर बघा, राईट प्रोग्राम टू चेक वेदर नंबर इज इवन ऑर ऑड. इथं इफ एल स्टेटमेंट वापरलं जातं. बघा, इन्क्लूड stdio डॉट एच इंट मेन. इंट एन आपण नंबर घेतला काहीतरी, बरं का. त्यानंतर प्रिंट एफ इंटर द नंबर स्कॅन एफ. आता आपण युजर कोण नंबर घेणार आहे, सपोज 10 नंबर घेतला, 10ला जर 2ने डिवाईड झालं तर तो काय असणार आहे, इवन नंबर. जर एल्स 2ने डिवाईड नाही झाला तर तो काय असणार आहे, ऑड नंबर. मग रिटर्न 0, बस संपलं. त्यानंतर नेक्स्ट कोड बघू आपण, 5. राईट अ सी प्रोग्राम टू चेक इफ गिवन स्ट्रिंग इज पॅलिंड्रॉम ऑर नॉट. बघा, आता त्यानंतर बघा, इन्क्लूड stdio आणि इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच इंट मेन. कॅरेक्टर स्ट्रिंगची लेंथ पहिल्या 20 आणि दुसऱ्याची 20 स्ट्रिंगची. प्रिंट एफ, आपण स्ट्रिंग घेतली, त्यानंतर आपण स्ट्रिंग कॉपी केली, रिव्हर्स केली. त्याच्यानंतर बघा, हे त्यांनी पॅलिंड्रॉमचे काय कन्सेप्ट, इफ आणि एल्स त्या टाकल्या. बरोबर, स्ट्रिंग 1 and 2 इक्वल टू 0 असेल तर प्रिंट पॅलिंड्रॉम स्ट्रिंग, एल्स नसेल तर नॉट पॅलिंड्रॉम आणि रिटर्न 0. आता 6 नंबरचा प्रोग्राम बघा, राईट अ प्रोग्राम टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर फॉर अन एम्प्लॉय विथ मेंबर फॉर नेम एज अँड जेंडर. इनिशियलाइज द स्ट्रक्चर अँड द प्रिंट द व्हॅल्यू. ते इन्क्लूड stdio. आपल्याला एक स्ट्रक्चर बनवायचं आहे, त्यात आपल्याला एम्प्लॉईचं नेम, एज आणि जेंडर हे त्यात ॲड करायचं आहे. बघा, आता स्ट्रक्चर ऑफ एम्प्लॉय कसं आहे बघा, त्याचं कॅरेक्टर नेम म्हणजे नेम, इंट एज आणि कॅर जेंडर, आणि परत ते आपण कशामध्ये लिहिलं, स्ट्रक्चर एम्प्लॉय. त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन घेतलं, त्यात काय टाकलं, स्ट्रक्चर एम्प्लॉय 1 राहुल 22M. आता हे डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये प्रिंट होईल. आता नेम फर्स्ट प्रिंट होईल, नंतर एज, नंतर त्याचं जेंडर, या असं प्रिंट होत चालेल. खूप इझी प्रोग्राम बघा, खूप इझी. त्यानंतर बघा, 7 नंबर, राईट अ सी प्रोग्राम फॉर ॲडिशन ऑन सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबर युजिंग फंक्शन वापरून आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची. आधी आपण सीची फाईल घेतली, त्यानंतर बघा, इंट ॲड, इंट पहिला A आणि B घातला, रिटर्न A + B.
बरोबर. आपण हे फंक्शन वापरलं आधी इंट ॲड. आपण ॲड फंक्शन घेतलं. आता इंट ए आणि इंट बी आपण युजरकडून घेणार आहे ए प्लस बी. सबट्रॅक्शन फंक्शन इंट सब, इंट ए, इंट बी. बरोबर. आता इंट ए मायनस बी, रिटर्न ए मायनस बी, इंट मेन. आता इथं आपण फंक्शन कॉल करणार प्रिंट एक्स, इंट एक्स वाय. त्याच्यानंतर इंटर टू नंबर स्कॅन एफ पर्सेंटेज डी अँड एक्स अँड वाय. बरोबर. करणार प्रिंट ॲडिशन. इथं आपण नंबर टाकणार. इथं एक्स आणि वायच्या ऐवजी आपण इथं काय टाकणार, नंबर टाकणार. इथं तुम्ही 2 आणि 3 टाकले तर इथं काय होईल, प्रिंट होईल. ॲडिशन प्रिंट होईल, नंतर सबट्रॅक्शन पण प्रिंट होईल. बघा त्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम आहे, राईट अ प्रोग्राम टू काउंट द नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग युजिंग अ लूपिंग स्टेटमेंट. स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर आहे ते आपल्याला काउंट करायचे. लूपिंगचे स्टेटमेंट इन्क्लूड stdio डॉट एच. बघा कॅर स्ट्रिंग दिली 50, साईज इंट आय काउंट इक्वल टू 0, प्रिंट एफ एंटर स्ट्रिंग गेट str. त्याच्यानंतर बघा त्यांनी इथं फॉर लूप वापरलेला आहे. प्रिंट टोटल कॅरेक्टर किती आहे, काउंट रिटर्न 0. त्याच्यानंतर बघा 9 नंबरला राईट अ प्रोग्राम फॉर लीप इयर युझिंग फंक्शन इन्क्लूड stdio डॉट एच. याच्यावर लीप इयरवर पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा लीप इयर 101% येतोच, म्हणजे येतोच पेपरला. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा लीप इयरचा येतो, एक इवन अँड ऑडचा येतो, इवन अँड ऑडचा, आणि एक फॉर लूपवर येत असतो. हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट कोड तुम्ही करून ठेवा. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण बघू राईट अ प्रोग्राम टू फॉर प्राईम नंबर युझिंग फंक्शन. प्राईम नंबर आपल्याला प्रिंट करायचे बरं का. त्यानंतर बघा वॉइड चेक प्राईम नंबर इंट. प्राईम नंबर आहे की नाही ते चेक करायचे. जर ही कंडिशन प्राईम नंबरसाठी फॉर लूप वापरण्याने इफ एल्स स्टेटमेंट वापरली बघा. खूप इझी आहे, खूप इझी प्रोग्राम आहे, तुम्ही इझिली करू शकतात. अवघड करण्यासारखं काहीच नाही. खूप इझी तुम्हाला मी प्रोग्राम राईट करून दिलेले. बघा फक्त 10 प्रोग्राम आहे. 10 प्रोग्राम तुम्ही व्यवस्थित करा, पेपरला 101% मार्क पडून जातील. एक एक प्रोग्राम हा 5-5 किंवा 6-6 मार्काला किंवा 4-4 मार्काला येत असतो. बघा आता जर नवीन पॅटर्न म्हणलं, जर FA 2024 2026 पॅटर्ननुसार, म्हणजे आत्ताच्या मुलांना कमीत कमी 4-4, आत्ताच्या मुलांना 4 मार्काला येईल. आणि जे रेग्युलर आहे त्यांचा पॅटर्न हा 3-3-4-4 असणार आहे. त्यांना 3 मार्काला हे असणार आहे. 4-4 मार्क इथं प्रोग्राम वगैरे किंवा इथं एक्सप्लेनेशन येईल मोठं. इथं सिम्पल छोटे छोटे क्वेश्चन येतील. इथं 4 मार्काला हमखास एक प्रोग्राम पडेल. तुम्ही 3 युनिट आहे खालचे 3, 4, 5वर हे आपण प्रोग्राम दिलेले. हे प्रोग्राम जर केले तर तुमचे 101% यात चांगले मार्क पडू शकतात. कमीत कमी तुम्हाला 3 प्रोग्राम जरी जमले तर 12 मार्क तुम्हाला इथं फिक्स होणार आहे. तुमचे किती, 12 मार्क्स. हे 3 याच्यातूनच पडणार आहे प्रोग्राम 101%. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.